श्री प्रसन्नदाता युवक बचत गट मळेगाव यांच्या संकल्पनेतून झालेल्या पावसाच्या ह्याच्यात पूरग्रस्त भावांना मदतीचा एक हात म्हणून आम्ही एक किट वाटप करायचं ठरवलं होतं। त्या किटला मळेगावातील ग्रामस्थ यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं, त्यामुळे मी मळेगाव ग्रामस्थांचा पूर्णपणे आभारी आहे। तसेच श्री प्रसन्नदाता महिला बचत गट मळेगाव यांनीही आम्हाला सदर किट वाटण्यासाठी चांगली सहकार्य केलं, त्यामुळे मी त्या गटाचाही आभारी आहे। तसेच किटमध्ये आम्ही ज्वारी, गहू, तांदूळ, तेलपिशवी, ब्लँकेट, एक पॅराशूटची बाटली पूरग्रस्तांना वाटणार आहोत। तसेच आमच्या शेजारी राहणारे अंबादास सुरवसे वय वर्ष 102 यांनी पूरग्रस्त लोकांना वाटण्याकरिता ब्लँकेटची सोय केली आहे, त्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे। तसेच आमच्या गटातील आमचे सभासद पांडुरंग नलवडे मेजर यांनी NDRFमध्ये काम केलं आहे। NDRFमध्ये काम करत असताना त्यांनी शिणादारप, माडा या भागात पूरग्रस्तांना रेस्क्यू केलेला आहे, त्यामुळे मी त्यांचाही सतत आभारी आहे। आम्हाला त्यांचा गर्व आहे की ते आमच्या गटाचे एक सभासद आहेत। एक हात मदतीचा देत मळेगावातील श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाचा सामाजिक बांधिलकीचा महापूर, पूरग्रस्तांना केले जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप। नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्त कुटुंबांसाठी श्री प्रसन्नदाता युवक बचत गट मळेगाव यांनी सामाजिक बांधिलकीची एक अनोखी मिसाल उभी केली आहे। एकामेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे या गटाने मदतीचा हात पुढे करत पापनस येथील खंडोबा वस्ती आणि दारपळीतील बरड वस्ती येथील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि ब्लँकेट वाटप करून त्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घातली आहे। मागील जो पूर आला होता त्या पुरात श्री प्रसन्नदाता युवक बचत गट मळेगाव व श्री प्रसन्नदाता महिला बचत गट मळेगाव यांच्या मार्फत पुरामध्ये अडकलेल्या सर्व पूरग्रस्तांना मळेगावच्या सर्व टीमने अन्नधान्याचे किट वाटप करून केले, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार। पुरामुळे विस्थापित झालेल्या आणि अन्न वस्त्रापासून हवालदिल झालेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाने पुढाकार घेतला। केवळ युवक गटानेच नाही तर श्री प्रसन्नदाता महिला बचत गट आणि समस्त मळेगाव ग्रामस्थांनीही या स्तुत्य उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जमा झालेल्या साहित्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला। जे आपल्या दारफळमध्ये महापूर आलेला होता, जे आपल्या जन्मापासून कधी आलेला नव्हता, तो पण योग आपल्याला बघायला मिळाला। तर त्याच्यामध्ये जी आपली बरड वस्ती होती, जे आपले लोक अडकलेले होते, जे पांडुरंग वसंत नलवडे NDRF ज्या बोटीमध्ये आपला जीव ज्यांनी वाचवला, त्याने खाली उंदरगाव असेल, वाकाव असेल, केवड असेल, तिथले पण लोक त्यांनी वाचवलेले आहेत। परंतु आपली परिस्थिती खूप वाईट होती असं त्यांच्या निदर्शनास आलं, म्हणून त्यांनी प्रॉपर यांच्या गावातल्या ज्या महिला बचत गटाच्या आहेत, जे युवक बचत गटाच्या आहेत, त्यांनी गावातील बचत गटांनी मिळून ते आपल्याला मदत, त्यांच्या दृष्टीने फुल नाही फुलाची पाकळी आहे, पण आपल्याला अनमोल असा तुम्ही आम्हाला हा खाली दिलेला आहे। तर हे श्री प्रसन्नदाता युवक बचत गट मळेगाव तसेच श्री प्रसन्नदाता महिला बचत गट त्या दोघांकडून आपल्याला मदत आलेली आहे। आमच्या वस्तीतर्फे, दारफळ गावातर्फे, तालुक्यातर्फे, प्रशासनातर्फे आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो। आणि विशेषतः जे पांडुरंग रूपी पांडुरंग आम्हाला जे मदतीला आले त्यांचे परत एकदा विशेष आभार आमच्या वस्तीतर्फे। श्री प्रसन्नदाता युवक बचत गट मळेगाव यातील आमचे सभासद पांडुरंग वसंत नलवडे यांनी एक तिथं मदतीसाठी आलेले होते, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितले की खरोखरच या वस्तीला गरज आहे। त्यानुसार आम्ही गावात आमच्या मळेगाव ग्रामस्थांना कल्पना देऊन एक किट वाटप करायचं ठरवलं आणि ते किट घेऊन आम्ही आपल्या सेवेसाठी आलेलो आहे। या मदत कार्यात सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक गोष्ट म्हणजे 102 वर्षाचे वयोवृद्ध अंबादास सोपान सुरवसे आजोबा यांचा सहभाग। या वयातही आजोबांनी सामाजिक जाणीवेतून ब्लँकेट वाटपासाठी मोलाचे सहकार्य केले। 102 वर्षाच्या आजोबांच्या या मदतीने माणुसकीला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। मळेगावच्या या बचत गटाने केवळ वस्तूंचे वाटप केले नाही तर
आपले दुःख वाटून घेणारा कोणीतरी आहे, हा भावनिक आधार पूरग्रस्त कुटुंबांना दिला. त्यांचे हे कार्य समाजात इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा देणारे आहे.